रामायणातला एक गोडसा प्रसंग आहे. रावणाला ज्याने काखेत घेऊन, मराठवाड्यात बगल किंवा काख म्हणतात, असा काखेत दाबला रावण. त्याचं नाव वाली होतं. ह्या वालीला ज्या वेळेला काखेत दाबलं रागाच्या भरात, आणि त्याच्या सभेतून उठल्याच्या नंतर लक्षातच नाही आलं याला काढून टाका. तुम्ही हरभरा बी काखेत दाबा बरं ना, असा हात वरी करा, राहतो का तो? कपडे न धुणाऱ्याच्या गोचिड तर नाही बसायचा काखात. ते पण म्हणीन हे जास्त गदळेकडे, ह्याच्याकडे नाही जायचं. रावण किती मोठा आहे, त्याला काखेत ठेवलं 4 सागराचं स्नान होईपर्यंत. त्यावर ते वाली किती समर्थ असेल. आणि वालीला ज्या प्रभू रामचंद्रांनी मारले, त्यांच्या पायापाशी असलेले मारुतीराय, या वालीचा सुपुत्र अंगद मारुतीरायचा सेवक आहे, भक्त आहे. काय अफाट शक्ती असेल त्या मारुतीरायकडे, किती मोठी शक्ती असेल, किती मोठी शक्ती. पण तुम्ही या विश्वातली राम मंदिरं जर पाहिली, या पवित्र भारत देशातली राम मंदिरं जर पाहिली, तर राम मंदिरात एकटे राम नसतात, मारुतीराय असतातच. काही काही ठिकाणी मारुतीराय रामप्रभूच्या मंदिराच्या पुढे, असं जसं शनिदेवांचं इथे मंदिर आहे, असे मंदिराच्या बाहेर मारुतीराय हात जोडून खाली बसलेले प्रभू रामचंद्राकडे बघताना असे दिसतील. आणि प्रभू रामचंद्राच्या जवळ जर असतील तर डाव्या गुडघा टेकल्यावर उजव्या गुडघ्यावर हात जोडून मारुतीराय प्रभू रामचंद्राच्या पायापाशी. काय नम्रतेची ताकद, ही सात्विकता. एवढे मोठे मारुतीराय ज्यांनी पर्वत आणावा. ह्याच्या पलीकडे सांगू का, विश्वाच्या मालकाला प्राणदान द्यायची ताकद ज्यांच्यात, दोन्ही अवतारात. मारुतीराय जर ध्वजावर नसते ना, तर अर्जुन आणि कृष्ण परमात्मा कधीच जळाले असते. पहिल्याच दिवसाच्या युद्धात, पहिल्याच दिवसाच्या. तो दिव्यास्फुरित तुनिरा भय व्याप्तम यत्कलत्रय सर्वान वैशानरस्पते वश. पुराण सांगते, पुराण कधीच दग्ध झाला असता. 7व्या अवतारातही मारुतीराय नसते तर संसार गोड झाला नसतो. इतकं मोठं टोक मारुतीरायचं कुठल्याही गोष्टीत. पण एवढं काम करून जागा फक्त पायापाशी मागितली. जगाच्या बापाला हृदयात ठेवायची ताकद, जगाच्या बापाला हृदयात ठेवायची ताकद मारुतीरायला खांद्यावर घेतला असतो प्रभू रामचंद्रानं. कायमस्वरूपी रामप्रभूची मूर्ती अशी पाहायला भेटली असती. मारुतीराय उजव्या खांद्यावर आणि ते प्रभू रामचंद्राची मूर्ती. नाही महाराज, ही माणसं नम्र आहेत, नम्र आहेत, नम्र आहेत. असंही मारुतीरायला दिलं असतं. आणि जर ते मारुतीरायनं घेतलं असतं तर जिथं राम मंदिर आहे तिथंच मारुतीराय पाहायला भेटले असते. पण मारुतीराय नम्र स्वभावाचे आहेत, पायापाशी आहेत राजू काका. याच्याकरता जिथं गाव तिथं मारुतीराय आहेत. ही केवळ मोठं होऊन नम्रतेची ताकद आहे. म्हणून विश्वात पूज्य ठरले ही मारुतीरायची नम्रता बघा. म्हणून मालक म्हणतात, भक्ती ते नमन आपल्यातली एक व्यक्ती पैठणला गेली. वेदांतिक होते, पौराणिक होते, शास्त्री, आधी करून असा प्रचंड अभ्यास केलेली व्यक्ती एक पैठणला गेली. एक माहिती असावं महाराष्ट्रातल्या लोकांना.
राजराजेश्वर शास्त्री म्हणजे रंगनाथ गुरुजींच्या काळातली व्यक्ती, वाराणसीतले राजराजेश्वर शास्त्री, काशीतले रंगनाथ गुरुजींचा समकाळ. पण यांच्या अगोदरची जर 400 वर्षाची पिढी पाहिली ना विजू काका, काशीलाही शास्त्रीपदी दिल्या जायची. महाराज महाराष्ट्रातला माणूस गेला तर तिथल्या अधिकारी लोकांना एक चपराक बसायची. बापरे, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज. त्यांच्या कुठंच घाम येत नव्हता, हृदयाला येत होता. तो भक्तीचा घाम होता, तो श्रद्धेचा घाम होता. वलय होते एवढं मोठं, फार मोठं सूत्र भक्तीचं नाथांकडे होतं. श्रीमंती तर नाथाची काय गिरगावचा बाळ्या सांगणार आहे. तुमचे आमचे बंगले सांगता येते ना आम्हाला. 4-2 हजार पाकिटात जास्त घातले आमचे लोक जास्त चोंबाळीत. हे इतके अंडरवेली बनेली धोतर पॅन्टी या धुता येते. ब्रह्मदेवाचे पूर्ण वाणी स्तब्ध होईल एवढी वैभव. सकल संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा. काय वैभव महाराज. आपले वैभव एकच. आमच्या मुलाच्या लग्नामध्ये आम्ही नृत्यांगना आणल्या होत्या. नवरी नाचली नाहीच तेच बरं झालं. हे आपले वैभव. काय सांगायचं महाराज, माझं लग्न मी विमानातच लावलं, तळ्याच्या बुडात नाही लावलंच बरं झालं. हे आपले हे असले वैभव. स्नानाला जात असताना 32 किलो सोन्याची छत्री, 32 किलोची. आमचा एक मित्र दिवसा अंगठ्या खालीतून संध्याकाळी शिरच्या खाली ठेवतो. म्हणलं मला चोरानं आडील्या चोटच जाईन ना. आणि म्हणलं येड्यावून कशाला करतो, त्याच्यापेक्षा बायकोलाच सोन्याची जोडी करणं. तू कशाला फिरवतो असं 2च अंगठ्या घाली तू येडपटवानी. 32 किलोची छत्री. काय वैभव महाराज, हे श्रीमंतीतलं वैभव. भिकारी जरी आला तर सोन्याच्या ताटात जेवायचा. मी नम्रता सांगतोय. माझ्या ज्ञानवरांची नम्रता ऐकली, माझ्या तुकोवरांची ऐकली, माझ्या पैठणच्या मालकांची पण ऐका. ही किती मोठी लोक आहेत म्हणून भक्तीच्या यादीत आहेत. नम्रता किती यांच्याकडे. एक सामान्य व्यक्ती गेली. मी बऱ्याच वेळेस सांगितलेला प्रसंग आहे पण ऐका. आल्याबरोबर पाद्यपूजा वगैरे सगळं झालं. पाय धुण्यासाठी पाणी, बसायला गंध, अक्षता, पूजन, सन्मान, स्वागत जसं तुम्ही आमचं करतात तसं नाथांनी त्यांचं पण केलं. बसायला आसन टाकलं, बसले. जेवायला काय हवंय. नाथांकडे नित्य पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा. नाथांकडे पुरण शिजलं नाही असा दिवसच नव्हता. असं पंढरीतल्या मालकांचं वाक्य. 36 वर्ष. मागचं पुढचं कशाला इचकायचं आपण. 36 वर्ष पुरण शिजलं नाही असा दिवसच नाही. रोज पोळी, रोज पोळी. आमच्या इथं कोण्या महाराजांना असंच भागवतात का कीर्तनात का कशात सांगितलं ना आमच्या घरच्यानं 11 दिवस मला एक पोळी पूर्णाची दिली. मी काही गोड खात नाही. पण ते म्हणले काही म्हणा तुम्ही एक छोटीशी बारीकशी पोळी पण खात जा. जाऊ द्या म्हणलं. आता बायकोच्या कसं ऐकावंच लागत असतं. त्याच्या असं ते बघा लगेच कळतं त्याला. मी रोज एवढी एवढी बारीकशी पोळी करायला लावायचो. तुपाचा बोट लावायची ती घ्यायचो मी. आता 11 दिवस मी काही बोललोच नाही. मला वाटलं एक दिवस तरी वर्णन करावं नो. ते व्रत 11 दिवसाचं संपल्यावर मी एके दिवशी म्हणलं काय बेजार होते ग, काय त्रास. मी पुराणात ऐकील तर माझ्या गिरिजा काकी 36 वर्ष पंढरपुरातले मालक होते. तो रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता देवाला रोज. पण तू 11 दिवस या कलियुगात मला पुरणपोळी केली म्हणजे हे काही सोपं नाही, इतकं साधं नाही. काय बेजार झालीस. ती म्हणली बाई मी काय नाही बेजार झाले. मी पहिल्याच दिवशी पुरण शिजिल तर फ्रीजमध्ये ठुलतं. गळ्याची शबत इतकी येडपट मी बायको नाही. पण तुम्हाला राग येईन म्हणून मी तिच्यावर घेतलं. तुमची लय खसखस पिकली आहे का नाही. तुम्हाला ही पंचमीत दिवाळी आली नाही का. नाही हे सगळं तुमचं सांगायला लागलो. विठाला विठाला गिरगावकर
धरण त्याच्या बायकोला भंगिरेनं सांगितलेले व्रत करू देईन, तळ्यात उडी हाणीन मी. व्रत फक्त ज्ञानोबराय तुकोबरायचे ऐकायचे. ज्ञानोबराय तुकोबरायचा प्रचंड अभ्यास केलेल्या महाराजांची वाक्य ऐकायची. भंगिरे काही सांगतील. हलकटायची वाक्य ऐकायची नाही. पिढ्यानं पिढ्या मातीत जात असतात, लक्षात ठेवा. पिढ्यानं पिढ्या. ड्रायव्हर चुकला मधले तितके मरतील. वक्ता चुकल्यावर त्याचे अनुयायी झाल्यावर पिढ्यानं पिढ्या मरतात. पिढ्यानं पिढ्या. म्हणून चुकीचा साधू निवडायचा नाही, चुकीचे व्रत नाही करायचे. काय काकींचा स्वभाव, रोज पुरण, रोज 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 रोज. हे आमची श्रद्धेची माणसं आहेत. राजू काका, राजू काका. मी तोंडावर बोलणारा माणूस आहे. एक बी सांगेल, कोणाचं बी ऐकणारी माणसं नाहीत, हे बी तितकंच खरं आहे. आजीबाई खोटं आहे का? इथं बऱ्यापैकी माणसं आहेत, हे कोणाचं नाहीत ऐकणार, नाहीत ऐकू शकत. सोहळं किती असते स्वयंपाक करताना, ते काही तात्विक सात्विक लोकांच्या घरच्या महिलांना विचारावं, सोहळं काय असते. महाराज 36, राहू द्या मागचा पुढचा विषय, 36 वर्ष सोहळं. 36 वर्ष साधी ताकद आहे का? 36 वर्ष सोहळं. काय बंधनातलं जीवन असं हो. काय करू शकतो आपण सोहळा? आम्ही एकाकडे जेवायला गेलो होतो, मला वाटतं गेल्या वर्षी पण आपण गेलतो, ते पण आलेत कीर्तन. हे यांच्याकडे काय पठारे, पठारे पठारे. डॉक्टर तुमची भावकीच का? बरं, असं का? म्हणजे ते वैद्यकीय क्षेत्रातले का? हो, म्हणजे आम्हाला सांगा ना, इकडे असले तर मी बी त्याचा शिष्य होतो. एक जणाकडे जेवायला गेलो होतो आम्ही. मला काय कुठला आजार नाही, काय नाही, पण जेवत असतो मस्त. हे नाही खायचं, ते नाही खायचं, काय नाही. बाहेर जे असेल ते आपलं 2-2 घास खायचं, आणि जे लागतंय ते घरी बायकोला सांगायचं. फिरणाऱ्या माणसाचं जीवन गोड होत असते. काय काय लय शहाणे, बायको जे वाढील ते खातू, आणि बाहेर जे लागतंय ते मागवतो. रूमनेन हाणायला पाहिजे तुला. पैशाची गोठुडे तिला देतो, आणि तू संकरित गायवानी तिनं जे टाकलं ते खातू. हा, आणि बाहेर जे लागतंय ते मागतो. काजू असल्यावर शेंगदाणे मागवतो. नाही ये म्हणायचा तुला. काय गडपड म्हणायचं, गोळ्या संपल्या घ्यायच्या, काजू बदाम वाढेत, म्हणला छट शेंगदाणे आहेत का काय? अरे काय तू ब्रह्मगिरीला वानर वानर होता काय रे मागच्या जन्मात? काय ताकद. जेवायला गेलो, मस्त स्वयंपाक, कुरड्या पापड्या वगैरे वगैरे सगळं, भजे ते सगळं थाटात. जेवण झालं येथेच. थोडा वेळ होता, म्हणलं बसा आता, पुढं जवळच जायचं होतं, 50 किलोमीटर अंतरावर. थांबलोत मी. आता बाई बसा तुम्ही जेवायला. त्या घरची एकच बाई होती, शेजारनी 2-3 स्वयंपाकाला बसल्या जेवायला. जेवण मस्त त्या जेवायला बसल्या. मी नेमकंच बाहेर गेलो तर दारातून येताना 4घी जेवताना पाहिल्या. एकीच्या ताटात भजे नव्हते, 3घीच्या ताटात भजे होते. पण जिच्या ताटात भजे नव्हती ती यजमानाची बायको होती. ज्याची तर आम्ही जेवलोत का त्याचीच बायको होती. तर मी त्यांना म्हणलं, का हो भाऊसाहेब, हे भजे नाही तर तुमच्या घरचे? नाही म्हणले ती खातील. म्हणलं आता का खाईन? नाही म्हणले ती तळतानाच खाती, ती गार झाल्यावर खात नाही, ती तळतानाच खाती. वा वा. म्हणलं तो नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलं, आणि तुझ्या बायकोचा स्वयंपाक खाल्ला म्हणजे आमचं अरबस्तानच्या पलीकडे झोपलं. वा काय तुमचे आमचे घराणे आहेत. 36 वर्ष सोहळं, काय ताकद असेल. स्वयंपाकाला सांगितलं, गिरिजा जी, इतक्या तापात जी शब्द जी जी, तुम्ही 7-8 माणसं अचानक घरी घेऊन जाण, बायकोला आवाज द्या, लक्ष्मी काय? हो वा, म्हणजे उन्हाळ्यात इजा पडल्या. हो, भर चैत्रात गारगुंडाचा पाऊस, ह्या टपोऱ्या गारा माणसाच्या डोक्यावर.
गिरिजा जी महाराज 32 किलोच्या छत्रीखाली वावरणाऱ्या मालकाची पत्नी रोज सकाळी 4:15 वाजता गोदावरीच्या स्नानाला, रोज सकाळी 4:15 वाजता गोदावरीच्या स्नानाला, रोज सकाळी. आपले कितीतरी पानचेट चंद्रभागेत आंघोळ करीत नाहीत. मला महिन्याची वारकरी आहेत सदाबाबा वारकरी म्हणून. मी जिथे राहतो तिथं बाजूलाच ते एका धर्मशाळेत राहतात. मला एके दिवशी म्हणले, महाराज तुम्ही का नाही थोडं उजळड्यावर आंघोळ करत जा. मी म्हणलं का हो बाबा, ऐका ना म्हणे, 4 लोक ज्या महाराजाला मानतात का त्यानं जर उजेडात आंघोळ केली तर त्याचं पाहून अजून काही नालायक 4 लोक आंघोळी करतील. लय काय कायची मोकार टेकन चौघीत लुगडं एक, नुसत्या देखाव्यासाठी पंढरपूरला. काय वाहन गाडी वाहन, काय काय मरतो का तू? हा मरतो का? कर्णचंद्र भागेत आंघोळ, इकडं रूमवर आल्यावर ही शिक बादल्या घेऊन अंगाव. हा 10-5 माणसं बोलू तू अंग चोळायला मसडा धुतल्यावानी. 32 किलोच्या सोन्याच्या छत्री खाली वावरणाऱ्या मालकाची पत्नी हो राजभाऊ 4:15 वाजता ब्राह्मी मुहूर्तावर गोदावरीचं स्नान करायला. गिरिजा जी दूरचे पाहुणे आहेत, वारकरी आलेले आहेत, दूरचे महाराज आलेले आहेत जी. ठीक आहे, स्वयंपाक आटपला, सगळं झालं, जेवायला बसले. ती पंगतच होती ना, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या सानिध्यातली पंगत, तुकोबारायच्या सानिध्यातली पंगत, ज्ञानोबारायच्या सानिध्यातली पंगत. काय नशिबवान असतील हो नामदेवराय, काय नशिबवान असतील चोखोबाराय की ज्यांना पांडुरंगाच्या मांडीला मांडी लावून जेवता येत होतं. काय नामदेवराय, काय ज्ञानोबाराय, काय तुकोबाराय, काय आगळं वेगळं वैभव आहे. कशा पंक्ती असतील त्या शिस्तीतल्या पंक्तीत. काही नाही, आपल्याकडं अन्नाचा एवढा सुकाळ झाला. माझ्या लहानपणी माझ्या जन्माच्या वेळेस अत्यंत दुर्भिक्ष होतं अन्नाचं. गव्हाची चपाती असेल, नुकती असेल, शिरा असेल, या दुर्मिळ गोष्टी होत्या, दुर्मिळ गोष्टी होत्या. आता एवढा सुकाळ झाला, एवढा सुकाळ, शिस्त नाही. जाऊ द्या बाकीचे कुठेही बोंगाळू द्या, हे रानटी जनावर, पण संप्रदायातल्या चौकटीतल्या लोकांनी किती गोड वागावं पंक्तीमध्ये, काय शिस्तता असावी, त्याचे श्लोक कसे असावा, तो गजर कुठला करावा, पाणी का फिरवावं, याचं मर्मज्ञ आम्हाला तरी पक्वाद्याला असावा, गायकाला असावा, कीर्तनकाराला असावा, भागवतकाराला असावा, रामायणकाराला असावा, कथाकाराला असावा, शिस्त असावी. कुठले श्लोक म्हणावं, कुठले? अहो बाकीच्या धर्मातल्या लोकांना चिळस वाटेल इतकी घाणेरडे श्लोक आपण विटंबन करतो, आपल्या देवतेचा अपमान करतो. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले, दही भात लिंबू. दही लिंबू खात असतील का? कोणतं शास्त्र याला मान्य करते? दही नसताना लिंबू एखाद्यावर पिळता येईल, पण दही लिंबू एकत्र? किती अपमान आहे. पुढचा अपमान बघा ना. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. वापरत नाही तो शब्द, हा श्लोक असतोय. यमाला पण कळणार नाही याला कशानं हाणावं. भडव्या, हरामखोरा, नालायका, तुला कशानं हाणावं यमाला सुद्धा कळणार नाही, यमाला सुद्धा. किती उच्च कोटीचा संप्रदाय आपला, किती टोकाच्या संप्रदायातली माणसं आहेत, सनातन संस्कृतीतली माणसं आहेत आपण, सनातन संस्कृतीतली. महाराज ज्या संस्कृतीत एक चुकीचा आला, एक तर जीवनभर त्रास सहन केला, पण त्याचा त्रास पंक्तीत नाही सहन केला. राहूचा चंद्रन सूर्याने. आज दोघायला ग्रहण लागते हो. त्याला माहित नव्हतं का याला दाखवणं म्हणजे आपल्याशी कायमस्वरूपी हाडवैर धरील. कायमस्वरूपी हाडवैर असलं तरी चालेल, पण तू सनातनी पंक्तीतला होतास, तुला पाणी फिरवणं अत्यंत गरजेचं आहे.
आजही चंद्र सूर्याला ग्रहण लागते त्याला दाखिल्यामुळं. तो पंक्तीत बसला होता, अमृताच्या पंक्तीत. त्या पंक्तीतली माणसं आहेत आपण. पाणी फिरवलं, नामस्मरण झालं. तेवढ्या अवकाशात घरी आलेल्या अतिथीनं नाथांना सांगितलं, मी उठणार आहे. का हो, तुम्ही जेवायला बसले, तुम्ही काय अगोदर सांगितलं नाही आम्हाला उपवास आहे? काही नाही, काही नाही म्हणले. मी काही तुमच्याकडे जेवणार नाही. का नाही जेवणार म्हणले? नाही, तुम्ही संध्याच केली नाही. कोण कोणाला सांगायले? नाथांनी सांगितलं, ऐका, तुम्ही फार दुरून आमच्याकडे आलात. मी तसा एकटा कधी जेवतच नाही, पण आज तुम्ही कधी नाही येणारी माणसं आमच्याकडे आलात, ह्याच्याकरता ही 10-5 लोकंसुद्धा आमंत्रित केली. आणि सगळ्या गोष्टी तुमचा नियम होता वगैरे, पंतराळ वगैरे लावली, दुरणी लावणे, त्याच्यात वेळ गेला, त्याच्यामुळं मी विसरून गेलो. नाही, जेवत नाही तुमच्याकडे. महाराज, आईसाहेब आले, आईसाहेब आल्या. मला सांगायचं याच्याकरता नम्रता किती आमच्याकडे असावी. आज ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आम्हाला जेवायला वाढते. हो, तुम्ही साक्षीला होते, तुम्ही साक्षीला होते, त्यांच्याकडे बसलो होतो. आता ते आम्हाला खायचं नाही तो भाग सोडून द्या. 1-2 नमुन्याचे बिस्किट, सफरचंद आलं, तुम्ही होते महाराज साक्षीला. काजू आले, बदाम आले, सगळं आलं. दूध घेता का, चहा घेता का, काळा घेता का? किती आदर हो, किती आदर. आहे का गिरगावकर कुण्या जातीचा आहे माहिती आहे का? तिकडे त्याच्याकडे वैभव आहे का काय, काय माहिती काय? पण ज्ञानोबा आहे तुकोबारायच्या नामस्मरणातला पायी काय. म्हणून किती आदर हो, किती आदर, किती आदर. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटणार नाही ती बाई आमचा आदर करते. याच्याकरता आम्ही फार नम्र राहायला पाहिजे. 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकाने या माऊलीचं लुगडं धुवा. कोणत्याही मुलीनं सण संपल्याच्या नंतर माहेरात जर जास्त राहायचा आग्रह धरला तर शपथपूर्वक सांगतो तिची आई कंटाळती. बघा, तिची आई कंटाळती. काय ग बाई, तू तुझ्या तिकडं जायचं तर काय वेड्यावानी, दिवाळी झाली, पंचमी झाली, सगळ्या सण तुला आणतो आम्ही, आणि काय तुझ्या घरी सगळं वैभव आहे आणि तू काय राहते ग इथं. बांधल्या खुंटाशी धेनूचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे. आई सुद्धा कंटाळते, आई सुद्धा. 4-2 बाळांतपण झाल्याच्या नंतर 5व्या-6व्या बाळांतपणाला आई सुद्धा कंटाळते. ग काय ग बाई, काय कुठं देव तुझ्यासाठी झोपला ग? तुझं प्रारब्ध लिहित असताना काय देवाला झोप लागली होती बाई? काय तुझं समाधान होत नाही? 5वं बाळांतपण आहे तुझं. माय कंटाळती माय. 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकानं लुगडे धुतले. हो, का नाही त्याला कंटाळा आला? त्याचं एकमेव कारण ती माऊली तितक्या दर्जाची होती. तेवढा दर्जा होता, दर्जा होता, दर्जा होता, दर्जा. उगा नाही, देव आपलासा होण्यासाठी नम्रता लागते. भक्ती या शब्दाची व्याख्या नम्रता. कनकाबाई नावाची व्यक्ती ज्या वेळेला मगाशी मी तुम्हाला वर्णन केलं ना, ह्या वारीला निघाल्या. ज्यांच्यासोबत जाणार होत्या त्यांचं रूप विटेवरच्या मालकानं घेतलं. चाकणचे पाटील वगैरे स्वतः देव झाले. पाटलीनबाई स्वतः विटेवरची मालकीन झाली. आणि विटेवरच्या मालकानं लक्ष्मीला, रुक्मिणी आईसाहेबांना सांगितलं, रमा एक लक्षात घे, आयुष्यभर आत्तापर्यंत ज्यांनी माझ्या पुढं पदर पसरला नाही अशा वारकऱ्याची बायको आहे. आपलं जीवन मातीत घातलं तरी पण घराला आलेल्या अतिथीला उपाशी जाऊ दिलं नाही अशा वारकऱ्याची पत्नी आहे. तुला देहूपासून पंढरीपर्यंत जितकी सेवा करता येईल तितका करण्याचा प्रयत्न कर ग, तेवढा प्रयत्न कर. आमच्याकडे साहेबराव महाराज सोनोटीकर होऊन गेले, वैकुंठवासी. त्यांनी सांगावं, रावटी लावली होती, रावटीत कनकाबाई झोपलेल्या आहेत.
पावसाळ्याचा दिवस असतो, दंडाला 1-2 मच्छर. मोठ्या माणसांचं वाक्य हे ग्राही धरलं जातं. अंगावर मच्छर बसले. मालकानं सांगितलं, रमा, ए रमा, कनकाबाईला रात्री झोप येत नव्हती ग. ही रावटी लावली ओढ्याच्या कडेला, त्या गवतावरची किडे चावत होते त्यांना. तुला काय सांगितलं ग मी, काय सांगितलंय? महाराज, काय ताकद असेल या महाराष्ट्रातल्या बायकांचा, दर्जा काय असेल दर्जा. साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे, मी फार लहानपणी कीर्तन ऐकलं त्यांचं. दुसऱ्या दिवसपासून जगाची मालकीन कनकाबाई झोपल्यापासून उठेपर्यंत पदरानं वारं घालीत होती. पदरानं वारं उठेपर्यंत. माय तरी लेकराला घालीन का पाकपर्यंत वारं? माय माय घालू शकते आई सुद्धा सकाळपर्यंत वारं नाही. काय दर्जा आहे माय तुमचा, इतका दर्जा आहे. म्हणून तुम्ही चुकीची कामं करता कामा नये. मी याच्याकरता तुम्हाला जास्त ट्रेस करतोय की तुमच्या पोटी जन्माला येणारी संतती या भारत देशाची हिरे येतं. त्याच्यामुळे तुम्ही संस्कारित असावा. तुमच्या एका स्त्रीला संस्कार नसल्यामुळे प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. काही काही संस्काराच्या बाहेरच्या लोकांना किंमत नसते. तुमच्याकडे कापसं लावते का? लावते. कितीच्या अंतरावर? 4 फुटाच्या. पट्टा पद्धत. पट्टा पद्धत. पट्टा पद्धत कापसाची लावली आणि चुकून एका बाईच्या हाताने एक सरकी मधात पडली. इकून कापूस आणि मधात पडली. राजाभाऊ मधात पडली. ते झाडही निघलं. त्या झाडाला कोणतं झाड म्हणता तुम्ही? आढाव. वा, त्याला आढाव. आढाव आडनाव नाही बरं, आढाव झाड. आणि तुम्ही अजून बी लक्षात घ्या, तासातल्यापेक्षा आढावाला लय जोर असतो. ते लय लसलशीत राहतं, लसलशीत असते ते. संस्कार सांगतोय तुम्हाला, संस्काराची ताकद किती. तासातली झाडं आहेत का त्याला खुरपण असते निन्न. तासातल्या झाडाला खत असतोय, तासातल्या झाडाला फवारणी असते. याला खत कोण घालीन? आणि कोळपितानं. पण लसलस असल्यामुळं शेतकरी चांगला होता, त्यानं कोळप उचलून घेतलं उचलून. त्यानं तितक्या पुरतं घेतलं. पण कौरक उचलता येईल झाड एवढं तोरपर्यंत. झाड एवढं झाल्यावर जर उचललं तर उचलणाऱ्या शेतकऱ्याचं रुमण्यान थुत्तर फुटन. मग आढाव झाडं जर शेतकऱ्याची तोंड फोडीत येत तर आढाव माणसं किती माणसाला मारतील याचा विचार करा ना तुम्ही. आढाव हे संस्काराच्या बाहेरच्या भंगिऱ्या जाती म्हणायचे यांना. हे भंगिरे. हा, संस्कार गरजेचे. महाराज संस्कारातली सूत्र होती. 36 वर्ष जगाचा बाप ज्या बाईचे कापड धुतोय, काय दर्जेदार माऊली असेल ती. आणि त्या माऊलीनं स्वयंपाकघरात सोहळ्यात असताना चौकटीच्या बाहेर प्रवेश केला, तुपाचं बुटकं खाली ठेवलं आणि प्रणाम केला. मालकांच्या वतीने मी माफी मागते, मी माफी मागते. मी 50,000 नवऱ्याला पगार असल्यावर रंगारंगाच्या साड्या आणि रंगारंगाच्या चपला. स्वयंपाकघरात घालायची चप्पल वेगळी, हॉलमध्ये घालायची वेगळी, त्या 2 घराय पसल्या वेगळ्या. ते घर माहितीच सगळ्याला. जशा रंगाची साडी तशाच रंगाची चप्पल. पाहुणे आल्यावर हाणायची चप्पल नाही ती तरी बरी आहे. कोणता पाहुणा आल्यावर त्याला हाणायचं कसं, महाराज आल्यावर त्याला हाणायचं कसं, अशा चपला नाहीत ते तरी बरे. इतका थाट. काल आम्ही वारीत गेलो. बसा बसा बसा, जेवायला बसा. ते सांगितलं दिंडीवाल्या मालकाने. जेवायला बसा म्हणल्या पटपट पटपट टँकरला हात धुतले. हात धुतल्याबरोबर तो माणूस जे होता, जाऊ द्या, त्यानं आपल्या उपरण्याला पुसलं हात. आणि उपरणं असं मागून सुटल्यावर त्याची बायको कायच वा वा वा. मला असं वाटतं ती सोहळ्यात गेली म्हणजे पुण्यवानच असेल.
तिनं हात टँकरला धुतले, नवऱ्याच्या लोंबकळलेल्या उपरण्याला तिनं हात पुसले. वा वा म्हणलं वा, आपलं पंढरपूर इथंच झालं, इथंच दर्शन घ्या. वा 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 वा, काय काय पुण्यवान. हिला पाहिलं की चंद्रभागेच्या आंघोळी झाल्यासारखं. पापीन कुठली. नक्की तिला पुढचा जन्म गाधणीचा भेटल. गाधन कळते तुम्हाला? गांधीन माशी. हो, आग्या मोहळाच्या माशीपेक्षाही खरी गांधीन माशी. हे जास्त पळसाच्या झाडाच्या पानाले होत्या त्या खालून वळचणीच्या जागेला. काय दर्जा असलो महाराज, वाकलेले आहेत. दादा, मालकाच्या वतीनं मी माफी मागते. जेव्हा ऐकायलाच तयार नाही माणूस, नम्रता सांगतोय. नाथांनी सांगितलं, महाराज काय संध्याचा काय विषय? काही नाही म्हणजे तुम्ही संध्या करत नाही, तुमच्याकडचं काय. तुम्ही कधीपासून करतात? एवढे वर्ष झाले मी संध्या करतो. बरं, कशासाठी करता? देवाच्या प्राप्ती करता. भेटलाय का देव? अजून स्वप्न नाही, त्याच्याकरता तुमच्याकडे आलोय. महाराज म्हणले, मी कधी संध्या तर विसरत नाही, पण एखाद्या वेळ जर विसरली तर मला त्याचं काही दुःख वाटत नाही. ज्याच्यासाठी संध्या करायची ते तूप वाढायला तेच होतं तुम्हाला. गरम करून स्वयंपाकघरातून तूप गरम करून बुटकं खाली टेकलं. सोळ्यातला स्वयंपाक आणायला अंगात शर्ट असतं का? जगाचा बाप बनेल काढून तूप आणायला. तो विश्वाचा बाप होता श्रीखंड. हा जगाचा बाप आहे. दृष्टांत संपला. काय हवा गेली असेल त्या व्यक्तीची. ज्याच्याकडे वाढायसाठी देव आहे, ज्याच्या इथं पाणी भरायसाठी देव आहे, ज्याच्या इथं कपडे धुण्यासाठी देव आहे, आणि तो व्यक्ती, ती व्यक्तीची पत्नी आपलं दर्शन घेते. काय नम्रता आहे. म्हणून आज त्यांच्या पालखीमध्ये लाखो लोक चालतात. हे नम्रतेचं लक्षण आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, टाकले पाहिजे. हे नाही पुढे बसल्यावर महाराज काय येड्या बाबळीला सांगन का? कीर्तन किती माणसं आलेत, लांबून माणसं. या हे गिरगावकराचे देव आहेत. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. श्रोत्याशिवाय भक्त कसा शोभून दिसेल. तुम्हाला प्रणाम. महाराजी भक्तीची सूत्र आहेत लोक. ही भक्ती ज्याच्याकडे का ती माणसं नम्र असो, ती देवाला जिंकू शकतात, ती भक्तीत येऊ शकतात, एरवी नाही. नम्रता असणारी माणसं टोकाला गेली.
दोन्ही पोरायचे लग्न झाले, 2 सुना आल्या. एक जरा चणचण घरची होती, म्हणजे पाचोळा होता तिच्या बापाची जरसा. पाचोळात नाही तर काय या. आणि ते दुसरं काय असतं तर संग नसतं दिलं का गतुडं बांधून. जरासा पाचोळा होता, चणचण, कॅनलच्या कडीला रानगीन सगळं सगळं पद्धतशीर. माहेर येईल, दिवाळीला गेली की भुईमुगाच्या शेंगा घेऊन येईल, उन्हाळ्यात गेली की आंबेच घेऊन येईल, 10-5 डाला होतं तिच्या बापाकडे. सणावाराला गेली तर सासूला 2-250चा चोळीचा खणच आणायची. सासूला खण म्हणजे ब्लाऊज पीस. तुम्हाला काय कळणार आहे टिकल्यावाल्याला खण कशाचा असतो. आणि दुसरी गरीबाची होती, ती काहीच नव्हती. काय तिच्या बापाच्या घरी साधा माणूस, साधा बिचारा. सासूचं लक्ष कोणाकडे असेल माहिती का? जिचं ग थोडं जड ती पाहुणी गोड, जिचं ग थोडं जड ती पाहुणी गोड. रिकाम्याल को चल तिचं नाव गाडीन बस तीच नाव भांगार. थांबलेल्या गाडीला कोण हात देते? चालतेच. त्या गावात कीर्तनाला गेलो, लळा झाला गावात जायचा, त्या घरी जास्त जाणे. रडू लागली. म्हणलं काय झालं बाई? काय नाही महाराज, त्रास काय नाही. मोठ्या ताईला जे खालाय तेच मला आहे, पण आत्या आमच्या जितक्या ताईंना बोलतात तितक्या मला बोलतच नाहीत. म्हणलं झालं काय? काही नाही, माझ्या बाबांची गरिबी आहे, 2-4 बहिणी, आम्ही लग्न करता करता परेशानी झाली. आमच्या ताईच्या माहेरी बरं आहे, ते सगळं काही भुईमुगाच्या शेंगा म्हणा, आंबे म्हणा, काय नवं शेतात जे पिकल ते घेऊन येतात. आमच्या आत्या त्यांना फार जीव लावतात. म्हणलं बाई, मरुस तर सारखं नाव जर तुझ्या आत्याच्या तोंडात, सासूच्या तोंडात यावा असं जर तुला वाटत असेल तर तू फक्त नम्रता घे, नम्रता. तिने सांगितलं, महाराज मी एकही दिवस आत्याचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. आमच्या ताई सणावारालाच पडतात, त्या रोज पडत नाहीत. तरी पण आमच्या आत्या मोठ्या ताईंचंच जास्त. हे आटप ग, बस जेवायला. आणि मग जेवायला तर हे इन तू बी. पण मला आदरानं कधी म्हणतच नाहीत. जेवायला सगळ्यासोबत मला काय कशाची अडचण नाही, फक्त तितकं दुःख आहे. मी दर्शन घेते. म्हणलं नाही, उद्यापासून एक करायचं, अंथरुणं टाकल्यावर सगळे आपोआपल्या अंथरुणावर पडल्यावर रोज 10 मिनटं आत्याचा, ह्या पाय 5 मिनटं, हा पाय 5 मिनटं, गळा नको दाबू, फक्त डावा पाय 5 मिनटं, उजवा पाय 5 मिनटं दाबीत जाय. नाही त्यांचं काय नाही दुखू दे, तिचं नाही दुखू दे, ती पोलादावानी कणखर असू दे, पण दाब स्पर्श कोणाला आवडत नाही. तुम्ही ढेप गाईला चारा, तुमच्याकडे पेंडील ढेपच म्हणतात ना, गुळी फुळी काय असेल ते, पेंड ढेप, सरकीची पेंड वगैरे काही, म्हणजे खुराक ठेवा गाईला, गाईला, म्हशीला, बैलाला खुराक ठेवा. आणि खुराक चारत असताना असं जरासं चोंबाळा, ते खाणं बंद करते. हा स्पर्श पशुशी आवडे. जनावराला जर स्पर्श आवडत असेल ऋषी, तर माणसाला का आवडत नसेल? अशोकराव मरुस तर लहान्यासूनच नाव सासूच्या तोंडात. याच्या भैमुगाच्या शेंगा खाल्ल्या बिन गाव खराला गेल्या बी, आणि त्या कोरक राहते आणि पोटात, त्या का पोटात राहत असतात का? तेव्हा काय घरायनं संडास नव्हती ना. ते आंबे गेले, कोई गेल्या, कुठं गेल्या पता नाही, काय नाही. मरुस तर लहाने सून स्वभाव, फक्त नम्रतेची ताकद आहे महाराज. विश्व जिंकता येते नम्रतेने, विश्व जिंकता येते, एवढी ती नम्रता आहे. नदीला पूर आला नदीला. भक्तीत यायचं असेल तर नम्रता पाहिजे. नम्रतेशिवाय या संप्रदायात किंमत नाही. काय नाथ बाबा, काय तुकोबर आहे, काय ज्ञानोबर आहे, किती नम्र चोखोबर आहे, किती नम्र. आपण जर मंदिरात गेलोत ना काका, त्या मंदिराचे विश्वस्त, कमिटी अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव वगैरे जमा झाले आणि त्यांनी जर सत्कार केला तर अंतःकरण भरून येतो.
इथे शनिदेवाकडे आम्ही ज्या वेळेला जातो ते सायराम पाटील ते एखाद्या वेळेस मुद्दाम नेतात, परिसरात येतात, पण देवाचं उपरणं प्रसाद वगैरे असा आनंद वाटतो. वा, आज आपल्याला प्रत्यक्ष शनिदेवाचा प्रसाद भेटलाय, आनंद वाटतो, आनंद. मग तुमच्या माझ्यातल्या देवाच्या सानिध्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने जर आमचा सन्मान केला, आदर केला, तर इतका आनंद वाटतोय. महाराज चोखोबा राहायला प्रसाद सरळ पांडुरंगाच्या तोंडातला होता, पांडुरंगाच्या पुढचा नव्हता राजू काका. ते आंबा जो होता का देवानं चोखलेला होता, देवानं चोखलेला आंबा, देवानं चोखलेला. पण ताकद कशाची? नम्रतेची. काशीतले मालक यायच्या अगोदर पायरीच्या पुढे तांब्याभर पाणी पडत होतं चंद्रभागेचं. देवाच्या मंदिराच्या पुढं 50 फुटाच्या अंतरावर एक लोटकभर चंद्रभागेचं पाणी टाकायचं, नमस्कार करायचा, देवाला स्नान घाल. काय नम्रता! रानोबापासून पुढे लेकरही नम्र, कर्ममेळाही नम्र. नम्रता कशाला सांगतोय माहिती आहे का तुम्हाला? जो देवापाशी वागतोय त्याला नम्र नाहीत म्हणतायत, जो प्रत्येक ठिकाणी वागतो त्याला नम्र म्हणतात. तो महाराजाच्या पाया पडतून मायबापाच्या पडत नाही, हरामखोर आहे तो, नालायक आहेस. आई वडिलांच्या सुद्धा पायावर वाकायला पाहिजे, तो नम्र आहे, तो नम्र आहे. ज्याच्याकडे नम्रता आहे आई वडिलाच्या जवळ, त्याला देव किती जवळ घेतो शेवटचा पुरावा आहे का? 7-8 मिनिटं शिल्लक येतो, काय 10 मिनिटं मी पुढं सरकायला, पण प्रसाद घ्यायचो. लोक बघा ना, खरं म्हणजे प्रसादाला महत्व आहे, प्रसादाला. रात्रीचा वेळ आहे, पुन्हा आपण लोकांच्या घरात राहिलो, दुसऱ्याच्या घरात राहायचं दादा, तर कुठं जर खिळे ठोकले ना, ते म्हणतो घर खाली करा. हो ना, त्यानं पीयूपी केली, पुट्टी केली, आणि ठोकायला कुठं खिळे? माझ्या नवऱ्याची टोपीच अडकायची, तू या नवऱ्याची मुंगशी अडकीशील तू. हो, कुठं खिळे ठोकायला? चल घर खाली करा. काय आमच्या पोराचं लग्न आहे, झालं ना, डबल करायचं. मग ते मालक म्हणला घर खाली करा. हे घर कोणाचं माहिती आहे का? पावसाचं. इतके लोक जेवायचे आहे का नाही? वरून सांगन ना, मुकाट्या 9ला 8 पिवाळ्या माणसं जेवायचे. जरा हिशोबात बोल. त्याच्या घरातलं कीर्तन आहे ना आपलं, हे किती पुरत असतंय. एक पुरावा सांगतो, खरात सुद्धा नम्रता असावी. जो आई वडिलाशी नम्र वागतोय तो किती भक्तीचं सूत्र हाताळू शकतो, लक्षात घ्या. चोखोबा राहिले एकदा सरपण फोडता फोडता धिलपी लागली. धिलपीत म्हणते तर लाकडाची तुमच्याकडे धिलपी, मोठं वाळ लाकूड फोडता फोडता पायाला धिलपी लागली. धिलपी लागली, आता ती काय हिशोबाने लागत असती का? कुऱ्हाडीतलं लाकूड म्हणलं काय, ते ऋषी काय चर 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 पिंडीच कापल्या गेली त्यानं. बांधायला कपडे तरी होते का? डोक्याच्या मुंडासातला इतका इतका कपडा काढा आणि ते पायाला बांधला, लालबुंद कपडा झाला. एक काळ होता तो. तसेच घरी आले, फनफन फनफन, अंगाला ताप आला. ठरल्याच्या नित्यनियमानुसार बोरी खाली बसून तुळशी वृंदावनाकडे तोंड करून भजन केलं. घरात झोपड्याच्या बुंथ्याला मेडीला डोकं दिलं. बराच वेळ चिपळी वाजून भजन केलं. तसेच वळकटी लांबली पडले. रात्रीच्या समयाला चोखोबारांचे चिरंजीव उठले आणि पाहिलं. दिव्याच्या प्रकाशात, थोडासा दिवा होता मिनमिनता, दिव्याच्या प्रकाशातून पाहिलं तर त्या पायातून असं रक्त वाहत होतं. आईला उठवलं. आई पाय ना, काय करू बाळा, काय करू शकतो आपण? वैद्याकडे जाणं गरजेचं आहे, फार अडचण आहे. ठीक आहे. लवकर सकाळी स्नान करून आला. चोखोबाराय म्हणले मला स्नानाला घेऊन जाय. हाताला धरलं, वडिलाला तिथपर्यंत नेलं. तो अगोदर करून आला मुलगा स्नान. अलीकडे स्नान करू देत नव्हते, तिकडे पलीकडे स्नान असायचं. पायाखाली गोटा टेकला, त्याच्यावर पाय ठेवला चोखोबारायनी त्याच्यावर, आणि मग स्नान, वडिलांना पाणी घातलं, स्नान घातलं. कारण चोखोबाराय जशी वागली तसाच मुलगा वागन ना पुढं. चोखोबारायनी वडिलाला फार सेवा केली ती रानोबाची. नम्रता सांगते, नम्रता. संसारात सुद्धा नम्र माणसं पाहिजे, ते देवाला जिंकू शकतात. देवाला मी तुम्हाला सांगू का, आदरानं आई वडिलाच्या समोर नम्र वागणाऱ्या माणसाला पंढरपूरला जायची गरज नाही, देवच त्यांच्याकडे येतोय.
घरातल्या म्हाताऱ्या लोकांना आदरानं जर त्यांची सेवा केली, लागेल ते वेळेला त्यांना जसं लागेल तसं जेवायला जर दिलं तर तिला एकही वारी करायची गरज नाही. वारी कोट्यावधी वाऱ्या झाल्याचं तिला तिथं पुण्य आहे. जे का जाण माता पितर, हे नम्रतेचं लक्षण आहे महाराज. नम्र असलं पाहिजे, नम्र. स्नान करून आल्याच्या नंतर बोरीच्या झाडाखाली बसले आणि मुलांना सांगितलं, बाबा वैद्याकडे जायला पाहिजे, मी तुम्हाला वैद्याकडे नेल. कळेल दिशी तोंडात आणली. महाराज एक तर पायातून रक्त पडतंय. मुलगा आदरानं म्हणला वैद्याकडे. पूर्वीच्या काळात डॉक्टरला वैद्य म्हणायचे. आणि मी तुम्हाला नेईल. आताचं जर पोरग बापाला म्हणलं, बाबा तुमचं पोट दुखतंय का, मी तुम्हाला दवाखान्यात नेऊ का, पहिलीतलं पोरग तरी बापाच्या डोळ्यातून पाणी येईल. बरं पाय ग, काय लेकरू आहे माझं, पहिल्या वर्गात आहे आणि मला म्हणतं बाबा तुम्हाला दवाखान्यात नेऊ का. महाराज हा आदर चोखोबारायला का नसन आला. कळेल शिगाला थंडी. जितक्या वेदना पायाला धिलपी लागल्यावर होत्यात का, तितक्याच वेदना बापानं गालात आणल्याच्या नंतर झालत्या. पण बरं नाही महाराज. पत्नीने विचारलं सोयराबाईनं, आता जर नवऱ्यानं तसं मारल्यावर बायको म्हणली असती, रावण हेच का काय मेल्या, मागच्या जन्मात काय जंगलात राहत होता का, पाटीपोटी नव्हतो का तू, ह्या सोन्यासारख्या लेकराला मारलंस. इतकी बोलन ओरिजिनल बायको. इतकी बोलल, इतकी बोलल, इतकी हिम्मत नाही राजू काका, हिम्मत नाही. लाल झालाय गाल, लाल 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 झालाय. थोड्या वेळाने विचारलं, धनी धनी माझं एक मत आहे, एवढा खर्च करायला ना तुम्ही, एका तरी बाईला गुण यावा, एका तरी माणसाला गुण यावा, त्याचं नाव साप्ताह. नाही तर काय झालं माहिती आहे का, काजूची शेती केली आणि फुलं याच्या टायमाला उन्हाळा पडला. काय नाही, ते शीन येत असतो. शीन आपण जे पिकवलं का याचं फळ यावं, फळ फळ यावं. नाही तर बांड कणसं काय मग ते जनावराच्या कामी. ज्याला कणीस येत नाही त्याच्यावरला काय म्हणतात तुमच्याकडे, बांडच म्हणतात ना. हो बांड, बांड. बांडीचा कडबा पालेदार पण दाणे नाही. हा मग ती बांड काय कामाचं नाही. आपण एवढं मोठं करायला लागलो होतो, सद्गुण अंत करायला यावं. एका तरी मुलानं आई वडिलाचं दर्शन घ्यावं. एका तरी मुलानं या कीर्तनात इथून पुढे आई वडिलाला वाईट बोलण्याचं सोडून द्यावं. आपला सप्ताह सफल झाला. नाही तर काही नाही, नळी फुंकिली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे. कीर्तनात मायबापाविषयी सांगणारा हरामखोर महाराजच जर मायबापाच्या पाया पडत नसेल आणि त्या भडव्याला जर तुम्ही दक्षिणा देत असताल तर दक्षिणा देणाऱ्याच्या घराला कुलूप लागेल. आम्ही किती नम्र असलो पाहिजेत काका, किती आईवडिलाविषयी नम्र असावा आम्ही, किती किती. आणि आम्हीच जर तुम्हाला माईकवर सांगण्यापुरतं आईवडिलांचं प्रेम सांगू आणि घरी आम्ही त्यांना सांभाळीत नसेल आणि तरी तुम्ही आमचे कीर्तन ठेवत असताल तर निश्चित तुमच्या गोळ्या संपल्यात. तुम्ही ज्या डॉक्टरकडे जाताल ते डॉक्टर पण पागल होईल तुम्हाला तपासता तपासता. कशाला सत्य करायचे, कशाला भागवत, कशाला रामायण, कशाला प्रवचन, कशाला व्याख्यान. कळेल दिशी गाला थांबली. राग शांत झाल्यावर विचारलं, धनी काय ग. बाळाने विचारलं होतं वैद्याकडे नेऊ का. पाहिलं तिकडं तर पोरग समोर नव्हतं. बोरीच्या बुंथ्याकडे पाठ केली, पत्नीकडे चेहरा केला, ढास 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 चोखवारे रडले. स्वयरा लेकराविषयी तळमळ आहे ग. पुन्हा शिवाय ते झाल्या झाल्या भजन करते ग. उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा, भजन करते ग. मला का लेकरू आवडत नाही का. दुःख या गोष्टीचं वाटलं की मला वैद्याकडे डॉक्टरकडे न्यायलंय, याच्याकडे पैसे कुठून आले, कुठून पैसे आले याच्याकडं. स्वयरा देवानं प्रसादात आंबा द्यावा इतका श्रीमंत माझा बाप होता, भक्तीत श्रीमंता. देवानं स्वतः चोखलेला अर्धा आंबा माझ्या बाबाला रानोबांना द्यावा इतके श्रीमंत माझे बाबा होते. माझे बाबा ज्या वेळेला मृत्यू पावले का, आपल्याकडे पुरुषाच्या कपड्याला नाणं चिटकवतात,
काही वेळापुरतं मृत्यू पावल्याच्या नंतर काही वेळापुरतं नाणं कपाळाला लावायचे. सोयरा एवढ्या वर्ष पंढरपुरातली वारी केली, लक्ष्मीचा पती जिंकला. लक्ष्मीचा पती पंढरीतला मालक जिंकला ग. पंढरीतल्या लक्ष्मीच्या पतीने स्वतःच्या मुखातला प्रसाद द्यावा इतके बाबा माझे श्रीमंत ग. जीवनभर आम्ही दोघा बाप लेकानं काही चुकीचं काम केलं नाही, पण एवढा मोठा धुरंधर वारकरी माझा श्रीमंत बाप मृत्यू पावल्याच्या नंतर माझ्या बापाच्या कपाळाला चिटकवायला नाणं लावावं इतके सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. एवढी पैसे नाहीत, एवढी पैसे नाहीत. धारोडकर शास्त्रीचं एक उदाहरण ऐकलं तर, राणोबा नावाचे वारकरी गेले, डाव्याला पिंड द्यायचा होता. पिंडाला भात लागते. भात कुठून? राणोबा नावाचे वारकरी वडील वारल्याच्या नंतर 7व्या दिवशी एका श्रीमंताचं सरपण फोडलं. श्रीमंताचं सरपण सुतकात बाप मेल्यावर सरपण फोड. परसाच्या बाहेर सरपण फोड. सुतकात येऊ द्यायची ताकद आहे? त्या घरच्या बाईनं रात्रीच्या स्वयंपाकातला शिजवलेला भात एका पात्रावर टाकला आणि ते पात्र परसाच्या बाहेर टेकलं. परसाच्या बाहेर पात्र उचलून हृदयाला लावलं, त्याचा पिंड तयार केला आणि तो पिंड चंद्रभागेच्या पाण्यात सोडला. सदाव्रत नावाचा विधी म्हणून पाण्यात सोडला. बापाच्या दाव्याच्या पिंडाकरता मुठभर तांदूळ लागतील ग. नाणं तर नाहीच भेटलं, पण बापाच्या पिंडाकरता दाव्याला मुठभर तांदूळ लागते. त्या तांदूळ पिंडापुरते तांदूळ कमवू शकलो नाही ग. हा मला दवाखान्यात नेतोय, कुठून आले पैसे? विचार त्याला. झोपडीच्या पल्याड बसलेलं पोरग जवळ आई गेली. रडून रडून डोळे मुठीसारखे झालते. आपलं काहीतरी चुकलंय, आज बाबांनी आपल्याला मारले. काय स्वभाव महाराज नम्र. तितकं मारूनही डोळ्यात डोळे घालून पाहायची ताकद नाही. किती नम्रता असेल, काय लवचिकता असेल, काय सात्विकता असेल. आई जवळ गेल्याबरोबर पदराला धरलं, पदराचा गोळा करून तोटात धरला. हुंदके देता येत नव्हते. काय झालं गाई? बाळा मला एक विचारायचं रे, तू बाबांना म्हणला वैद्याकडे डॉक्टरकडे नेतो, तुझ्याकडे पैसे आहेत? माझ्याकडं. बाळा कोणाची चोरलीस रे? कोणाचं पॉकेट मारलंस रे? कोणाच्या पिशवीत हात घातलास रे? एखाद्याचं दार उघडून चोरी केलीस का रे? नाही म्हणलाय. नाही. पैसे कसले? आई मी मेहुणा राजाला गेलतो ग, तुझ्या आणि बाबांच्या म्हणण्यानुसार आत्याबाईकडे गेलतो. माझ्या आत्याबाईनं, तुझ्या ननंदेनं, बाबांच्या ताईनं, माझ्या बाबांना त्यांच्या बहिणीनं सोन्याची साखळी असलेली राखी केलती. श्रीमंत होती चोखोबरायची बहीण. 450 एकर जमीन त्या काळात. राखीला दोरा होता सोन्याचा. भाऊ तर आला नाही म्हणून भावाच्या पोराला आदरानं आत्याबाईनं मला सोन्याचा दोरा असलेली राखी बांधली. गाई ती राखी मी कधीपासून ठेवून दिलेली. ती राखी जर सोनाराच्या दुकानात विकली तर त्याचे पैसे येतील आणि बाबाला दवाखान्यात नेईल. काय वाटलं असलो आईला ऐकल्यावर? पदर तोंडाला लावून बाई सांगायला आल्या, मालक ननंदबाईनं तुमच्या ताई साहेबानं सोन्याची साखळी असलेली राखी आपल्या कर्ममेळाला बांधली होती. ती राखी ऐकून हृदय वडील चोखवर आहे. देवा काय अपराध केला रे? काय चिबुकल्या बालकाला मारलं रे?
त्याच्यावर 1.5 महिन्याला जी एकादशी आलती का, 1.5 महिन्याच्या नंतर हा प्रसंग झाल्यावर जी 1.5 महिन्याला एकादशी आलती ती एकादशी होती सोमवारची. आणि त्या सोमवारच्या एकादशीची द्वादश मंगळवारी. या मंगळवारी दुपारी 11:15च्या सुमारास पंढरपुरातल्या मालकानं तो कर्ममेळा मांडीवर घेतला होता. जेवायला मांडीवर, कर्ममेळा मांडीवरी. ताकद कशाची सज्जनांनो? आई बापाच्या समोर नम्र राहायची ताकद आहे. हे भक्तीचं लक्षण आहे. म्हणून जगाचा बाप जिंकला. भक्ती ते नमन वैराग्य. आज दुरून आल्या सर्व लोकांना वंदन करतो. आपण ज्यांच्याकडे गेलतो ते शिकारी पाटील सुद्धा आले, त्यांच्याकडे पण गेलतो कीर्तन. सर्वांना प्रणाम करतो. सज्जनांना वेळ झालेला आहे. विढोबा रखुमाई फाळके तात्यांकडे कीर्तन ऐकलं तर त्यांनी कर्जतला. उपस्थित सर्वांना प्रणाम करतो. फक्त अर्धा ते पाऊण मिनटं भीक मागतो. श्रावण महिना आहे. माझ्या काशीतल्या मालकांचं अधिष्ठान असते या मासामध्ये. म्हणून ज्याला शक्य असेल, म्हणजे ज्याचा असे हात वाकत आहेत, खालीवली होते, त्यानं फक्त हात वरी करा आणि अर्धाच मिनटं नमः शिवाय ओम हर हर
23 डिसेंबरला श्रीमद भागवत कथा आहे. ते 23 डिसेंबरला मोकळ वहळला ढोकणेंकडे किरण ढोकणे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत कथा आहे. भागवत हे पंढरीतल्या मालकांचे, पण सांगायला गिरगावचा बाळू तिथे आहे. त्यावेळेला येण्याचा प्रयत्न करा. मला वाटते राहुरीला सुद्धा एक तारीख आहे 16. ती पण मंडळी मानोरीची बरीच मंडळी आली. त्यांना सुद्धा प्रणाम, सर्वांना प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. वेळ फार झालाय, आपण सगळं वागून घेऊ. ज्ञानेश्वर